नमस्कार मंडळी, कशा सगळे मजेत ना? तर मी आहे तुमचा सम्राट इंगळे. आपल्या या विदर्भ कलाकार चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर चला तर आपण चर्चेला सुरुवात करूया. आपल्या या जननायकन या चित्रपटाबद्दल, जो विजय थालापती यांचा हा शेवटचा चित्रपट आहे, यावर आपण चर्चा करणार आहोत. चला तर मग आपण सुरू करूया. तर अभिनेते विजय थालापती यांचा जननायकन चित्रपट आगामी आणि अत्यंत महत्त्वाचा चित्रपटापैकी एक ठरणार आहे. तर हा चित्रपट पॉलिटिकल आणि ॲक्शन थ्रिलर प्रकारातील ठरणार आहे. यामध्ये विजय थालापती अशा नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे, जो भ्रष्ट आणि न्याय व्यवस्थेविरुद्ध आणि लोकांच्या हक्कांसाठी लढतो, अशा या चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहे. म्हणूनच याला जननायकन म्हणजे जनतेचा नायक असे नाव देण्यात आले आहे. तर विजय थालापती यांचा चित्रपट हा राजकीय प्रवासाशी जोडलेला आहे आणि आताच त्याने TVK पक्षातून त्यांची स्वतःची पार्टी म्हणून TVK यामधून त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे आणि आताच त्यांनी त्यांचा प्रवास राजकीय प्रवासातून सुरू केलेला आहे. आणि आताच त्यांनी मोठे मोठे असे मुद्दे त्यांनी मान्य केले आहे आणि ते समोर जात आहे आणि त्यावर काम पण जोरदार सुरू आहे. विजय थालापती यांनी जो मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे ती खूप चांगल्या प्रकारे घेतली आहे आणि मुख्यमंत्री ते तामिळनाडूचे झालेले आहे आणि जो निर्णय घेत आहे तो निर्णय संपूर्ण 100% पूर्ण देत आहे आणि तो निर्णय एकदम चांगल्या प्रकारे सादर करीत आहे आणि अन्यायाविरुद्ध आवाज पण उठवत आहे. आणि त्यांनी काल किंवा परवाला एक अशी घोषणा केलेली आहे, जर एका मुलीवर जर रेप झाला, बलात्कार झाला, कुठल्याही राज्यातून असेल तर त्याला 24 घंट्यात फाशी देण्यात येईल, असे त्यांनी विजय थालापती यांनी म्हटले आहे. विचार करा, जर ह्या भारताचा विजय थालापती जर प्रधानमंत्री झाले तर आपला भारत कुठे समोर होऊन जाईल. अशा प्रकारे मी अशी आशा करतो की विजय थालापती पुढल्या वेळेस प्रधानमंत्रीसाठी निवडून यावे, अशी मी आशा करतो. आणि हा जननायकन चित्रपटामध्ये विजय थालापती यांचा हाय व्होल्टेज ॲक्शन चित्रपट हा चित्रपटापैकी एक ठरणार आहे. तर हा चित्रपट खूप मोठा म्हणजे ब्लॉकबस्टर होणार आहे. मी तर जाणार आहेच पाहायला, तुम्ही पण जा. आणि हा चित्रपटामध्ये असे डायलॉग असणार आहे की त्यामध्ये खऱ्या स्वरूपात ठरणार आहे की नाही हे नंतर कळेलच. आणि न्याय व्यवस्थेविरुद्ध यामध्ये भ्रष्टाचार किती सुरू आहे, पेपर लीक वगैरे जे काही सुरू आहे या चित्रपटामध्ये तुम्हाला दाखवण्यात येणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही नक्की बघा आणि मी आशा करतो हा चित्रपट खूप पुढे आणि ब्लॉकबस्टर सुपरहिट व्हावे. मी तर जाणार आहेच चित्रपट बघायला आणि तुम्ही पण जा, अशी मी आशा करतो. तर इथेच मी माझी चर्चा थांबवतो आणि माझे जर काही चुकले असेल यामध्ये तर मला माफ करा. ठीक आहे, तर मी इथेच आपली चर्चा थांबवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद.